पाहुण्याला गंध कमी, माझ्या हाताला जास्त कुंकू लागलेले. राधे राधे मित्रांनो, कसं काय मजेत ना? मजेतच राहा. आज मला कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून एकदा गाडी बाहेर घेतली. गाडी बाहेर घेतच होतो तेवढ्यात भाऊ म्हणला एवढी गाडी पण पुसून घे. म्हणलं आता सकाळ सकाळ कामाला लावलंय. गाडीत बसल्यानंतर गाणे ऐकायचे होते म्हणून रेडिओ चालू केला तर ते चालू होत नव्हता. जायला गाडी चेंज करायची होती म्हणून घोडेगावला आलो, गाडी चेंज केली, परत निघालो. लय दिवसाचं देवगडला दर्शन करायला नव्हतं गेलो. म्हणलं एकदा आता टाइम आहे तर जाऊन येऊ. मी लय दिवसांनी आलो होतो म्हणून सगळं नवीन नवीनच वाटत होतं मला इथं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो होतो. थोड्या वेळ गप्पा मारित होतो तेवढ्यात बघितलं इथून महाराज चालले होते. त्यांच्या जागेवर बसायला. म्हणलं आता पाय पडून पण घेऊ इथूनच. दर्शन झाले होते म्हणलं आता लगेच कार्यक्रमाला निघाव, नाही तर व्हायचं तिकडे उशीर. जाता जाता लक्षात आलं प्रसाद घ्यायचा राहिलाय म्हणून प्रसाद घेतला आणि लगेच गाडीत बसून लगेच निघालो. तिथं पोहोचलो, लगेच पाऊस चालू आला म्हणून कार्यक्रम थोडा उशिराच चालू झाला होता. पावसामुळे आम्ही कार्यक्रम दुसऱ्या जागी शिफ्ट केला होता. कार्यक्रम झाल्यानंतर लगेच गाडीत बसलो, लगेच घरी निघालो. आलेल्या पाहुण्यांना गंध लावायचं काम माझ्याकडे दिलं होतं. त्यांच्या कपाळाला गंध कमी, माझ्या हाताला जास्त कुंकू लागले. याच्याचमुळे तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका. हाच ब्लॉग यूट्यूबवरून मोठा पडणार आहे, ते नक्की जाऊन बघा. जातो आता मी घरी. भेटतो पुन्हा. थँक्स फॉर वॉचिंग. राधे राधे.